हॅलो, तर आज आपण खुसखुशीत अशी नानकटाई बनवणार आहोत, जी तोंडात टाकली की लगेचच विरघळते. जेवढी छान ही दिसते ना, त्याहून कितीतरी जास्त याची छान टेस्ट आहे. चला तर रेसिपी पाहूयात. तर या आकाराच्या वाटीने सगळे मेजरमेंट घ्यायचं. तर अर्धी वाटी तूप घेतले रूम टेम्परेचरचं. आता याच वाटीने एक वाटीला थोडीशी कमी पिठी साखर घ्यायची. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोडी कमी जास्त करू शकता. तुपामध्ये साखर मिक्स करून घ्यायची. 10 मिनिट हे एकाच दिशेने हलवत राहायचं. घट्टपणा येतो थोडाफार. नाहीतर मिक्सरमध्येच तूप आणि पिठी साखर घालून फिरवून घ्यायचं. व्यवस्थित याची कन्सिस्टन्सी येते बघा अशा प्रकारे. तर बघायला किती छान आणि क्रीमी असं टेक्स्चर आलं आहे. तर याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, 2 ते 3 चमचे बारीक रवा घालायचा. हे सर्व इन्ग्रेडियंट्स चाळून घ्यायचे म्हणजे गाठी वगैरे राहत नाहीत. आता यामध्ये 1 मोठा चमचा वेलची पूड घालायची, त्यामुळे टेस्ट खूप छान येते. त्यानंतर थोडासा व्हॅनिला एसेन्स घालायचा. ऑप्शनल आहे, घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालतो. आता या नानकटाईला खुसखुशीतपणा येण्यासाठी अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा. आता हे सर्व साहित्य एकत्रित करून घ्यायचं व्यवस्थितपणे. शक्यतो हाताने सर्व एकत्रित करून घ्यायचं, त्यामुळे याला एकजीवपणा येतो. सर्व एकत्रित करून याचा गोळा तयार करायचा. थोडंफार तूप लागेल तर 1-2 चमचे तूप घालायचं आणि कणिक मळल्यासारखं छान असा गोळा तयार करून घ्यायचा. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटासाठी हे मुरू द्यायचं. तर ही नानकटाई आपण कढईमध्ये बेक करणार आहोत. त्यासाठी कढई 10 मिनिटासाठी प्रीहीट करण्यासाठी ठेवून द्यायची. यासाठी कढईमध्ये मोठं मीठ घालायचं आणि 10 मिनिटासाठी हे मोठ्या गॅसवरती ठेवून द्यायचं. कढई प्रीहीट होते तोपर्यंत एका ताटाला असं तूप लावून घ्यायचं. बटर पेपर असेल तर त्यावरही तुम्ही ठेवलं तरी चालेल. तर आता आपण बिस्किट तयार करायला घेऊयात. तर या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि हाताच्या साह्यानेच बघायचे असे शेप द्यायचा याला. तर हे जास्त प्रेस नाही करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर याला वरतून बघा ड्रायफ्रूट्स लावायचे. मी असे छोटे छोटे पिस्ता कट करून घेतलेले आहेत, ते लावलेले आहेत. तर अशा प्रकारे सर्व बिस्किट्स तयार करून घ्यायचे. तर हे बिस्किट बेक करायला रेडी आहेत. तोपर्यंत कढई चांगली प्रीहीट झालेली आहे. तर एक डिश या मिठावरती पालथी घालायची आणि त्याच्यावरती जे बिस्किटचं ताट आहे ना ते ठेवून द्यायचं व त्याच्यावरती एक झाकण घालून द्यायचं. तर मीडियम गॅस फ्लेमवरती 25 मिनिटासाठी ही नानकटाई ठेवून द्यायची बेक होण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता नानकटाई किती छान अशी बेक झालेली आहे. तर इथं सांगायचं म्हणजे झाकण उघडलं लगेच ते काढायचं नाही, कारण ते जरा सॉफ्ट असतं, ते तुटण्याची शक्यता असते. जरा 10 मिनिट हे असंच ठेवलं ना की बघा ती थोडीशी कडक होते आणि अशी इझिली निघते बघा. तर अशा प्रकारे आपली नानकटाई रेडी आहे. लहान मुलांना वगैरे तुम्ही हे देऊ शकता, कारण याच्यामध्ये अजिबात मैदा वगैरे काहीच नाही. खूप हेल्दी आहे. शिवाय आपण बाहेरून आणतो त्याच्यापेक्षा कितीतरी खुसखुशीत आणि टेस्टी असं आहे. सो नक्की रेसिपी ट्राय करा. थँक्यू.